नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, हा रेडीमेड गळा आहे। गळ्याची लांबी भरते 9.5 आहे गळ्याची लांबी। आणि साईडला अर्धा इंच शिल्लक ठेवायचं शिलाईसाठी। आणि हे रुंदी भरते गळ्याची 6। तर गळ्याची रुंदी मी कटिंगसाठी 2.25 ठेवणार आहे। त्याच्यामुळं काय होणार आहे, शोल्डर बिलकुल उतरणार नाही आणि गळा ढिल्ला होणार नाही। तर अशा पद्धतीने मी हे आखून घेतले। 2.25 गळ्याची रुंदी आहे, लांबी गळ्याची 9.5 आहे आणि मुंडा आहे 6.5। आणि हे अस्तर कटिंग केलेलं पूर्ण मी जसं तसंच ब्लाऊजच्या कपड्यावर ठेवत आहे। आणि त्याच्यावर आता टिपा मारून घ्यायच्या। जिथं डिझाईन आहे तिथं हे अस्तरचं कटिंग ठेवली मी। आणि बरोबर तिथून आपण जसा गळा कापलेला आहे तशी शिलाई मारून घ्यायची। याच्यामुळं काय होणार आहे, डायरेक्ट मी कपड्यावर ठेवलं, याच्यामुळं काय होणार आहे, जास्तीचा कपडा वाया जाणार नाही। म्हणजे तंतोतंत कापड मी कापून घेणार आहे, कपडा बिलकुल वाया जाणार नाही। तर अशा पद्धतीनं आता मी गोल गळ्याला आडवी पट्टी लावत आहे। आणि जिथे जिथे गोल राऊंड येतात तिथे तिथे मी छोट्या छोट्या प्लेटी देत आहे। कारण की प्लेटी दिल्यामुळं गळ्याचा गोल राऊंड व्यवस्थित बसणार आहे। तर जिथं गोल राऊंड येतं तिथंच प्लेटी द्यायच्या, बाकी ठिकाणी नाही द्यायच्या। आणि जिथं जिथं गोल राऊंड आहे तिथे तिथं छोटे छोटे कट मारायचे। छोटे छोटे कट मारून घ्यायचे। आणि याच्यावर आता दाब टीप द्यायची, पट्टीवरती दाब टीप द्यायची, पट्टीवर द्यायची दाब टीप। आणि आता पलटी मारून परत एक दाब टीप द्यायची। आता ही सिंगल दाब टीप झाली आणि परत एक मी डबल दाब टीप देणार आहे। आणि गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित बसणार आहे। जसा गळ्याचा आकार छापलेला होता ब्लाऊजच्या कपड्यावरती तसाच आकार राहील। आता परत दाब टीप द्यायची। गळ्याची रुंदी कटिंगसाठी मी फक्त 2.25 ठेवलेली होती। आणि गळ्याची लांबी ठेवली होती मी 9.5। आणि मुंडा घेतला होता 6.5। तर बघा, अशा पद्धतीनं गळा रेडी झालेला आहे। डिझाईन पण जशी तशीच राहिलेली आहे। आणि साईडला अर्धा-पाऊण इंच मी कापड शिल्लक ठेवलेलं आहे, कारण की गळा जास्त रुंद झाला नाही। अशा पद्धतीनं हे ब्लाऊज रेडी आहे। बघा, अशा पद्धतीनं पूर्ण ब्लाऊज आणि गळा व्यवस्थित झालेला आहे। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय। लाईक करा, सबस्क्राईब करा।